त्याचबरोबर आपल्यासोबत मावशी आहेत. मावशी काय भाव घेतले? 30 रुपये किलो नाही घेतली. 30 रुपये किलो ना. व्यापारासाठी या ठिकाणी मावशींनी कांदे खरेदी केलेत आणि शेतकरी मित्रांनो पाहू शकता 20 रुपये किलो खरेदी केलंय. 20 रुपये खरेदी केलेत. 20 रुपये किलो खरेदी केलंय. विकायचे काय भाव? 40 रुपये 10 अर्धा घ्यायचं, 10 अर्धा घ्यायचं, 10 अर्धा. उलट बोलला का तसं? 10 अर्धा घ्यायचं. त्याचबरोबर आपल्यासोबत शेतकरी आहेत. काका काय आणलं विकायला? कांदे आणले तर कांदे आणलेत. काय भाव विकायले? काय 20 रुपये किलो कांद्याची पात इकाली 40 राव. कांदा किती एकरवरती लावलाय तुम्ही? 2 एकर मध्ये कांदा लावला. 2 एकरवरती कांदा लावलाय. कांद्यातून खर्च निघाला असं वाटतंय का? खर्च निघाला तर 1 लाख रुपये खर्च झाला. का लातूरला 43 कट्टा नेला. 43 कट्टा 16 कट्टे विकले 2500 रुपयाला. 8000 रुपयाची पट्टी आली. 25,000 रुपये रोजगार झाला. व्यापाऱ्यानं 1.5 घेतला आणि 5 विकला. कांद्याची पात बाजारात आणली 20 रुपये किलो घेतात व्यापारी, 40 रुपये किलो विकतात. शेतकऱ्यानं बोंबलायचं ठणन राखेल टाकून. कुठंतरी सरकारचं कांदा धोरण चुकलं असं वाटतंय का यावर्षी? समजा सरकारचं चुकलंय. काय चुकलं नाही सरकारचं? कोणत्या भावाला मालाला हमी भाव आहे शेतकऱ्याचा? सोयाबीनचे भाव 10 वर्षापासून तेच आहेत. ज्या वेळेस 7,000 रुपये क्विंटल सोयाबीन झाली त्यावेळेस 2500 रुपयाला डबा होता आणि आज 5,000 रुपये क्विंटल सोयाबीन असून बी 2500 रुपयाला आणि 2300 रुपयाला डबा आहे तेलाचा 15 लिटरचा. व्यापारीच जगल्या जातो, शेतकरी हमेशाच मेला जातो. शेतकरी मेलेला आहे, कधी बी मेलेला आहे, रोजच मेलेला आहे. तर मंडळी पाहू शकता ह्या संतप्त शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी कैद केलेल्या आहेत.